मित्रांनो, जयपूर गॅस टँकर दुर्घटना. जे काही मृत पावलेत, जेवढे म्हणून जखमी आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, 40-50 गाड्या त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. त्याच्यातनं उतरून पळून जे जाऊ शकले ते कमी होरपळले. ज्यांना वेळच मिळाला नाही ते भाजले गेले. काहींचं अंग ज्वाळांनी सगळं वेढलं आहे, पण त्यांनी पळून जात वाचण्याचा प्रयत्न केला आणि निर्विकार चेहऱ्याने मदत करण्याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ काढणारेच त्या व्यक्तीला पाहावे लागले. शेवटच्या श्वासावर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडेच बघत त्यांनी प्राण सोडले. अशा ज्या घटना असतात तिथं शेवटी हा अपघात, आता तो कसा झाला याच्यामध्ये सर्व तपास वगैरे होईल. परंतु अशा या फ्लोईंग रस्त्यावर हा हायली इन्फ्लेमेबल LPG घेऊन जाणारा ट्रक आणि त्याच्या वॉल्वला दुसऱ्या एका वाहनाची धडक बसते आणि त्याच्यानंतर हा हाहाकार माजतो. अक्षरशः विदारक दृश्य. कारण एकदा हवेत पसरलेला तो हायली इन्फ्लेमेबल म्हणजेच अग्नीच्या थोडा जरी संपर्कात आला की तो पेट घेणारा वायू, सगळा आसमंत आगीचा डोंब उसळला असा दिसत होता. त्या गाडीच्या मागे 30-40 वाहनं त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आता जे लोक याच्यामध्ये सापडले, जे मृत्यू पावले, जे खूप जखमी आहेत, ज्यांचं जगणं पुन्हा नामुष्कीचं होणार आहे, खूप अवघड जाणार आहे त्यांना जगणं, त्यांच्या उपचारांवर सुद्धा खूप खर्च करावा लागणार आहे, अशा सगळ्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत सर्वप्रथम माझ्या संवेदना मी व्यक्त करतो. आता हा असा अपघात झालाच नाही पाहिजे यासाठी जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी ट्रान्सपोर्टर लोकांनी घेतलेली असते. या कंपन्यांचे काही खास नॉर्म्स असतात. या कंपन्यांच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून जेव्हा नेमणूक होते तेव्हा तो इतर कॉमन व्हेकल चालवणाऱ्या ड्रायव्हरपेक्षा तरबेज आहे, निष्णात आहे, हे नक्कीच पाहिलं जातं डेफिनेटली. आणि मग त्याच्या वैयक्तिक चुकीमुळं काही न होता मागून येणाऱ्या वाहनाने जर अशा वाहनाची कदर न करता बेदरकारपणे या वाहनाला धक्का लागल्यास कोणत्या प्रकारचा धोका होऊ शकतो याची जाणीव असतानासुद्धा बेदरकार वाहनं चालवणे, अशा ड्रायव्हर लोकांना पायबंद केला पाहिजे. अक्षरशः ना कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. जेव्हा जेव्हा हायली इन्फ्लेमेबल असा बोर्ड असलेले टँकर तुम्हाला रस्त्यातून जाताना दिसतात आणि जर तुम्ही 4 व्हीलर चालवत असाल, जर तुम्ही एखादं स्वतः हेवी व्हेकल घेऊन जात असाल, तर तुम्हाला त्या टँकरला ओव्हरटेक करताना जास्तीत जास्त काळजी वगैरे घेतलीच पाहिजे, हे समजलं पाहिजे. कारण होणारा धोका हा फक्त त्या एका वाहनाला होणार नसतो. जेव्हा असा हायली इन्फ्लेमेबल गॅस लीक होऊ शकतो एखाद्या टँकरमधून, तेव्हा मागून येणाऱ्या प्रत्येकाला, त्या वातावरणात आजूबाजूला असलेल्या गर्दीला, तो जर टँकर एखाद्या गर्दीच्या ठिकाणातून चालला असेल तर तो धोका प्रचंड मोठा असू शकतो याची जाणीव त्या इतर वाहन चालकांना नक्की असायला हवी. आज हीच जाणीव शून्यता त्या ड्रायव्हरकडे दिसली. अर्थात त्याचा किती नेग्लिजन्स आहे वगैरे हा सगळा पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. परंतु जे काही घडलं आहे ते घडायला नकोच होतं. पिशव्यांमधून पूर्णतः जळलेले मृतदेह, पिशव्यांमधून म्हणजे अक्षरशः 5 किलोसुद्धा ते मांस नाही आहे. आता त्याच्या DNA टेस्टिंगवरनं तो मृतदेह कोणाचा हे ओळखावं लागतं. म्हणजे आपण तर असं म्हणूयात की किसी भी दुश्मन को भी इतनी बेमौत मौत नहीं देना भगवान, अशीच प्रार्थना आपण नक्की करूयात. तर असं हे मरण
ज्यांना आलं आहे त्यांच्याविषयी खूप खूप संवेदना व्यक्त करतो मी. आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक फोर व्हीलर आणि हेवी व्हेकल ड्रायव्हर्सना मी विनंती करेन की जेव्हा जेव्हा तुम्हाला असा पेट्रोलचा टँकर, एल पी जीचा टँकर तुमच्या आसपास तुम्हाला ओव्हरटेक करतो एखादा, किंवा तुम्ही त्याला ओव्हरटेक करून जाणार आहात, नॅचरली या अशा भरलेल्या टँकरचा स्पीड हा नेहमी कमी असतो. तो टँकरवाला त्याच्या त्याच्या साईडनी त्याच्या त्याच्या लेनमधून अतिशय सुखरूपपणे पोचण्याच्या उद्देशाने व्यवस्थितच गाडी चालवत असतो. कित्येकदा हायवेला मी स्वतः पण फिरतो मोटरसायकलवर, तेव्हा मी ह्या घटना बघितलेल्या आहेत, ही दृश्य पाहिलेली आहेत. अशा हेवी व्हेकल ड्रायव्हर्सबद्दल मी 2-3 व्हिडिओ पण टाकलेले आहेत. समस्त ड्रायव्हर जातीचा सन्मानपूर्वक मी उल्लेख करतो. त्यातल्या त्यात या एल पी जी आणि पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकर ड्रायव्हर्सचं जे काही स्किल असतं त्या स्किलला मनपूर्वक प्रणाम करतो. त्यांच्या वैयक्तिक चुकीमुळं त्याला स्टिअरिंगवर हार्ट अटॅक आल्यावर एखादा अपघात होणं हे एक्सक्युजेबल आहे. पण अशा टँकरची पर्वा न करता एखादा माणूस त्याला धडकतो, अशा नेग्लिजंट ड्रायव्हरचा मी या एपिसोडमध्ये जाहीर निषेध करतो. परमनंटली अशी लायसन्स टर्मिनेट केली गेली पाहिजेत, इतकंच मला असं नक्की सांगावंसं वाटतं. होईलसुद्धा त्याच्यामध्ये ॲक्शन नक्कीच होईल, कारण जे काही घडलं आहे ते अघटित आणि ह्याच्यापूर्वी कधीही असला अपघात झालेलं माझ्या तरी ऐकिवात नाही. पुन्हा एकदा जे काही मृत झालेत त्यांच्या सर्व नातेवाईकांसाठी माझ्या चॅनलच्या संवेदना नक्कीच आहेत. त्यांच्यासोबत मी आहे. जे काही दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आहे ते दुःख सहन करण्याची ताकद शेवटी तो देवच त्यांना देईल. आणि प्रशासन ज्या काही स्टेप्स ते घेतील, मदत करणं, त्या परिवारातल्या एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या परिवाराला हात देण्यासाठी, त्यांच्या परिवारातील एखादा सदस्य नोकरीच्या वयाचा असेल तर त्यांना कुठेतरी सामावून घेऊन दरमहा त्यांच्या पोटाची व्यवस्था करणं, या गोष्टीसुद्धा सरकार नक्की करेल, याबद्दलसुद्धा मला काही शंका नाही. परंतु अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून तुम्ही आम्ही रस्त्याने जाताना अशा वाहनांना प्रायोरिटी द्यावी, किंवा अशा वाहनांना ओव्हरटेक करताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी केअर अँड कॉशन प्रत्येकाने घेतली पाहिजे. याच नम्र विनंतीसह इथेच थांबतो. पुन्हा एकदा प्रार्थना करतो त्या भगवंताकडं की अशी वेळ, अशा अपघाताची वेळ पुन्हा कुठल्याही गावात, पूर्ण जगभरात कुठल्याही मानवजातीवर असं संकट नको आणूस देवा, नको आणूस देवा, नको आणूस.